छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू करण्यात आलं। 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अभियानाला आशीर्वाद दिले आहे। या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या संपूर्ण योजना शेतकरी शेतमजूर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। या अभियानामध्ये पांदन रस्त्याचे डिमार्केशन आणि क्रमांक टाकणे आणि पांदन रस्त्याची कामं सुरू करणे, सर्वांसाठी घरे योजनेमध्ये पट्टे वाटप करणे, या अनेक योजना या अभियानामध्ये घेतलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याण मध्यमवर्गीय कल्याणाकरता जीएसटी जी महत्त्वाचा जीएसटी ही 28% 5% आणली। काही वस्तू जीएसटीच्या बाहेरही केल्या, त्याचंही या अभियानामध्ये आम्ही या ठिकाणी घरोघरोपर्यंत हे पोहोचवणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं स्वदेशी वस्तू वापराव्यात, स्वदेशीचाच वापर करावा, हाही त्या ठिकाणचा जो माननीय मोदीजींनी एक मूलमंत्र दिला त्यालाही आम्ही घरपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय करणार आहोत। पुरावा नुकसान झालेलं आहे, नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत आजपासून जी कॅश वाटप करतो आपण 5,000ची ती होणार आहे का, आणि इतर मदत कधीपासून वाटप होईल? कारण की डेटा सगळं सरकारकडे महसूल विभागाकडे आहे। 2,230 कोटी रुपये वाटप झाले आहेत। आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉर रूममधनं माहिती घेतली, 17 लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आता कालपर्यंत पंचनामे आले आहे। याचे सुद्धा आज उद्या GR निघतील। तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत कलेक्टर मार्फत ती वेगळी द्यायची आहे। शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत, सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत। जी काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे। असं वेगवेगळं जे 8-10 प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अनेक लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, NGOज आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकसुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे। मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे, नुकसान फार मोठं झालं आहे, यातनंच लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे। माती वाहून गेली आहे मोठ्या प्रमाणात। पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही असं म्हणतायत। ते सोयाबीनचं जे येलो मोजे आहे त्याचे पंचनामे अजूनही सुरू झालेले नाही, त्याचेही पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे। सर्वच नुकसानीचे पंचनामे देण्याचे आदेश सुरू झालेले आहे। त्यामुळं कोणी असं म्हणू शकत नाही की पंचनामे होणार नाही, सर्वच पंचनामे होणार आहे। माती वाहून गेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, वाळू सुद्धा आलेली आहे शेतांमध्ये। या संदर्भात महसूल विभागाचं काय धोरण आहे? खरडून गेलेल्या जमिनीबद्दलचे आम्ही वेगळे पंचनामे करतो, त्याच्याकरता वेगळा नॉन्स आहे पैसे देण्याला। खरडून गेलेल्या जमिनी रिस्टोर करणे आणि ते जे तिचं नुकसान फार मोठं होतं कारण पुन्हा पीक येत नाही, त्यामुळे त्या जमिनी चांगल्या करणे याकरता शासनाची वेगळी मदत शेतकऱ्याला आम्ही करतो। आमदारांनी 1 महिन्याचा पगार देण्याचं जाहीर केलं आहे। आज विजय वडेट्टीवारांनी 6 महिन्याचा मी पगार देण्याचं जाहीर केलं आहे, आणि इतरांनी सुद्धा भाजप काँग्रेस सगळ्या आमदारांनी 6 महिन्यात द्यावा। आमच्याही आमदारांनी 1 महिन्याचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे। आणि अजून जी काही मदत पगारानेच नाही, जी काही मदत खाजगी स्वरूपाने जी काही मदत त्या ठिकाणी NGOच्या माध्यमातून आमचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टीही या ठिकाणी आमचे कार्यकर्ते करत आहेत। नरखेड, काटोल, सावनेर या भागामध्ये मोसंबी आणि संत्रा गळ वाढलेली आहे, प्रचंड मोठं नुकसान होत आहे, त्याचे पंचनामेही सुरू झालेले आहेत। मी स्वतः त्याची पाहणी करणार आहे। आमचे जिल्हाधिकारी आणि आमची टीम स्वतः जाऊन पाहणी करणार आहे, आणि अमरावती किंवा नागपूरमध्ये जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे आम्ही करणार आहोत। उद्धव ठाकरेंनी 10,000 कोटीची केंद्राकडे मागणी केली आहे पूर्णपणे। उद्धव ठाकरेंचा जो सल्ला आहे
तो सल्ला आम्ही ऐकला आहे. शेवटी NDRFच्या नियमाप्रमाणे जे जे काही मदत शेतकऱ्याला द्यायची ती द्यावी की असतं. आणि उद्धव ठाकरेजींनी काही जर त्यांना सांगायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून नको, एखादं पत्र वगैरे काय त्यांचं म्हणणं आहे. आणि शेवटी विरोधी पक्षाची जबाबदारी आहे सरकारला चांगल्या सूचना देणे, सरकारकडे मागणी करणे, त्यांच्या मागणीचा विचार करेल. अकोला तालुक्यामधील पणसोबडे मंडळ आहे महसूल विभागाचा, तिथले महसूल मंडळ अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या शेतात बांध बांधतात आणि वरचे जवळपास 300 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज चिखल आणि पूर सदृश स्थिती आहे. मंडळ अधिकारी ऐकायला तयार नाही आणि त्यांच्या मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सकाळी ABP माझावर ही बातमी मी पाहिली. 3-4 शेतकरी पावसात उभे आहेत, ते पूर्ण पाणी त्यांच्या शेतामध्ये आलं आहे आणि मंडळ अधिकारी म्हणतो माझं शेती आहे त्यामुळे माझी काही चूक नाही आहे. बघितलं आहे, पण मी स्वतः डिव्हिजनल कमिशनरला त्या ठिकाणी चौकशी करायला लावणार आहे. आत्ताच चौकशी करायला लागणार आहे, कारण मी येता ती बातमी बघितली. पण मंडळ अधिकाऱ्यांनी 300 शेतकऱ्याचं जर नुकसान केलं आहे, मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरपणामुळे झालं असेल तर निश्चितपणे हा फार मोठा गुन्हा आहे. यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही वाव नाही, याच्यावर कारवाई नक्की होईल. केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव पाठवला जाणार आहे अतिरिक्त मदत मिळावी म्हणून या रोजच्या रोजच नुकसानचा आकडा केंद्र सरकारकडे जातोच. केंद्र सरकारकडे आम्ही ते पाठवतोच. केंद्र सरकार मग एक भूमिका घेतं की राज्याचं नुकसान किती झालं याच्या. सर्व आमदार 1 महिन्याचा पगार मदतीकरता देत आहेत. नुकसानीकरता 2230 कोटींचं वाटप हे झालेलं आहे असं बावनकुळे म्हणतात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं वाटप हे सुरू झालंय. यात राजकारण आता करू नये असं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक